आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. मागच्या अ, आठवड्यात आपण तुलसी महारानीचा महिमा याच्याबद्दल चर्चा केली. साहजिक भारतीय हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू घरामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशी महारानीची पूजा कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे याचं वर्णन केलं. आणि मागच्या प्रवचनामध्ये आपण तुळशी महिमा याच्याबद्दल वर्णन केलं अतिशय विस्तृतपणे. त्याच्यामध्ये तुळशीच्या पाण्याबद्दल, त्याच्यानंतर मंजिराबद्दल, काष्टाबद्दल, पावडरबद्दल असे विविध तुळशीचे 8 अंगावर आपण चर्चा केली. आणि आज आपण तुळशीची पूजा केल्यानं कसं फळ वांछित प्राप्त होते. आपल्या शास्त्रामध्ये 3 प्रकारची पूजा असते, रासिक, तामसिक आणि सत्वाची. ज्या पद्धतीची तुम्ही पूजा करतात त्या पद्धतीचं फळ तुम्हाला प्राप्त होते. तामसिक पद्धतीची पूजा करतात लोक, म्हणजे आगुरी, त्याच्यामध्ये अशा चुकीच्या गोष्टी अर्पण केल्या जातात. मांसाहार, मदिरा किंवा असे जे ईश्वराला देवाला चालत नाही असे पदार्थ अर्पण केले जातात. याला म्हणतात तामसिक पूजा. आणि तामसिक पूजा केल्यानंतर त्याच्यामध्ये भूत प्रेत प्रसन्न होतात. आणि तामसिक प्रवृत्तीमध्ये एकच त्याचा उद्देश असतो, कोणाचं वाईट करणं. ही तामसिक पूजा करतात. दुसरी कॅटेगरी रासिक पूजा. रासिक म्हणजे भगवंताची पूजा तर सगळेच करतात, पण त्याच्या मागे काहीतरी हेतू ठेवून कार्य करतात. म्हणजे त्याला म्हणतात रासिक, की देवा मी ही गोष्ट तुला अर्पण करतो, पेढा अर्पण करतो. आपल्याकडे नारळ का फोडतात, तर पहिल्या काळामध्ये लोक पशूंची बळी द्यायची, म्हणून त्या पशुला पर्याय म्हणून नारळ शोधलं. नारळावर बघा 3 डोळे असतात आणि त्याची बली फोडल्या जाते. मग तिथं बी आता मी पाहिलं माझ्या गावामध्ये किंवा कुठं लोक नारळ फोडतात, देवाला एवढा तुकडा आणि बाकीचं नारळ घरी घेऊन जातात. हां म्हणजे देव कमी खातो पण भक्तच जास्त खातात. गणपतीला 1 मोदक आणि भक्ताला 11 मोदक. रासिक भक्तीमध्ये, रासिक पूजामध्ये कसं असतं, त्या साधकांचा मेन हेतू असतो स्वतःचा स्वार्थ. तो स्वार्थ प्रेरित नाही का अध्यात्म करत राहतो, मग ती कोणतीही असो. याच्यामध्ये त्या देवदेवता किंवा भगवंताकडे पूजा करतो, पण त्याला ह्या भौतिक जगातलं वांछित फळ भेटतंय आध्यात्मिक जग. आणि आध्यात्मिकला जे तामसिक असतं तो पापच कृत्य करतो. जरी ते पूजापाठ करत असेल किंवा ग्रंथ वाचत असेल, तर त्याला कधी कधी तो त्या तामसिक पूजामध्ये पाप कृत्य खूप करतो, म्हणून त्याला जी सिद्धी पाहिजे ती भेटत नाही. सेकंडरी रासिक असतं, त्याला थोडंफार पुण्य भेटतंय, पण त्या पुण्याच्या मागं जसं आपल्याकडे घरामध्ये वेगवेगळे हवन केले जातात, पूजा केल्या जातात, ते रासिक प्रवृत्तीमधून केले जातात. तर जोपर्यंत तुमचं शरीर आहे तोपर्यंत तुम्हाला त्या रासिक पूजेचं फळ प्राप्त होतं. पण सत्वगुणाची जेव्हा पूजा करतात तर सत्वगुणाच्या पूजेनं भगवत प्राप्ती होते. म्हणून आज आपण पद्मपुराणानुसार मागे तुळशीची महिमा सांगितलेली, तसंच तुळशीची सात्विक पद्धतीनं पूजा केली तर त्याचं काय फळ प्राप्त होते, म्हणजे इहालोकात आणि परलोकात सुद्धा फायदा होतो. म्हणून आपल्याला आपल्या वैदिक ग्रंथामध्ये 18 पुराण आहेत. 18 पुराण काय येतं, 6 सत्वगुणाचे, 6 रजगुणाचे आणि 6 तमोगुणाचे. तर तमोगुणाच्या अवस्थेतून येते त्या रजगुणामध्ये, आणि रजगुणामध्ये आल्यानंतर सत्वगुणामध्ये, आणि सत्वगुणाच्या वरती आहे विशुद्ध सत्व, जे वासुदेव तत्व म्हटलं जात आहे. तिथपर्यंत प्रत्येक साधकाने गेलं पाहिजे. पण ऑलमोस्ट आज जे साधक आहेत ते रजगुण आणि तमोगुणामध्ये, सत्वगुणाचे खूप किंचित भेटतात. आणि जे सत्वगुणावर येतात ना, साहजिक त्यांच्याकडून भक्ती होते. रासिक लोकांकडून आणि तामसिक लोकांकडून भक्ती होत नाही. ते सत्संगाला येतील, प्रवचन ऐकतील, पण त्यांची वृत्ती आणि स्वभाव ते कधीच बदलणार नाहीत. म्हणजेच इन्फॉर्मेशन घेतात. लोकाला ज्ञान ऐकायला आवडतं, पण पालन करायला कोणाला आवडत नाही. लोक खूप कथा ऐकतात, कथा कीर्तनं सत्संग खूप ऐकतात, जस्ट इथं माहिती घेतात, काहीतरी पुण्य प्राप्त होतं. एक राशी कॅटेगरी, म्हणजे लोकाला सगळ्याला ज्ञान पाहिजे, पण कोणाला पालन करायचं नाही, कोणाला नाही का परिवर्तित व्हायचं नाही. याला म्हणतात रासिक भक्ती किंवा रासिक पूजा किंवा रासिक रथ. पण सत्वगुणाचा जो व्यक्ती असतो ना, तो ऐकतो आणि तो विचार करतो, नाही हे जे सांगितलं आहे शास्त्राचं मत, याला मी जर पालन केलं तर मला ना एक निश्चित फायदा होतो. पण सत्वगुणामध्ये तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागतो. रासिक आणि तमसिकमध्ये त्याग करायची गरज पडत नाही.
म्हणजे एक साईडला इंद्रिय भोग पण चालतो आणि एक साईडला भक्ती बी चालते. तो लोकांना अशी भक्ती आवडते. पण सत्वगुणाची भक्ती ना नाही आवडत. हां, ते मला मंदिरापुरते ठीक आहे, भंडाऱ्यापर्यंत ठीक आहे, त्याच्या पलीकडं नको, उंबारठ्यापर्यंत नको. तर इथे आपण मुद्द्यावर येऊ आता. मुद्दा आहे की सात्व पूजाचं करताना तुम्ही सात्विक पद्धतीने पूजा करता, तर तुम्हाला ह्या जगामध्येच भगवत प्राप्ती होते. आपल्याला कधी-कधी वाटतं की अरे आम्ही संसारामध्ये आहोत आणि संसारात राहताना आम्हाला भगवत प्राप्ती होईल का नाही? कधी-कधी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली किंवा आपले जे पूर्ववर्ती संत होऊन गेलेले, त्यांना भगवंत भेटले, आम्हाला भेटते की नाही? भेटतात. पण तेवढी तळमळ आणि तेवढी तीव्रता आणि त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर तुम्हाला ह्या जगातच भेटते. इस्कॉनमध्ये किंवा इस्कॉनच्या बाहेर असे कितीतरी उदाहरणं आहेत, की ते भगवंताला स्मरण करता-करता त्याने देहत्याग केला आणि भगवंताला प्राप्त केलं. त्या टायमाला काही सोशल मीडिया नव्हती. पण आज एवढे सोशल मीडिया असून सुद्धा कितीतरी असे भक्त आहेत, ते लोकांच्या नजरेत येत नाही, पण भगवंताच्या नजरेत येतात. तर अशा सत्वगुणाच्या पूजेचं महिमन आपल्या हरिभक्तिविलास ग्रंथामध्ये पूजा मागच्या वेळेस आपण तुळशी महिमा सांगितली. आज आपण तुळशीच्या पूजेचं महत्त्व सांगू. तर एकादशी महात्म्य पद्मपुराणामध्ये ते म्हणतात की ज्या व्यक्तीनं विधिविधानानुसार तुळशीचं वहन केलं, तुळशीचं रोपण केलं, म्हणजे तुळशी लावली, त्याच्या वंशातले जेवढे काही लोक होते, मृत्यू झाल्यानंतर किंवा वर्तमान काळामध्ये किंवा भविष्यामध्ये जन्म घेतील, ते सगळे कल्पाच्या अंती श्रीहरीच्या धामाला निवास करतात. म्हणजे तुळशीचं रोपण केलं तुम्ही, तुळशी लावली आणि त्याचं तुम्ही जर केलं तर तुमचे सगळे पूर्वज नाही काय, जे भूतकाळातले, वर्तमान आणि भविष्यातले सगळे वैकुंठात जातात. ते म्हणतात की दुसरं हरिभक्तिविलासमध्ये, वायुदरी तुळशीचा सुगंध घेतला तुम्ही तर तुमचे सारं हृदय शुद्ध होतं आणि पवित्र होते. म्हणजे हृदयातल्या अंका शुद्धता प्राप्त करायचं असेल तर तुळशीचा सुगंध घेतलं वायू याच्यानुसार. तर म्हणून आपल्याकडे नवविधा भक्तीमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की तुळशीचा पुष्प जे येतं निर्माल्य, ते निर्माल्याचं काय केलं पाहिजे? सुगंध घेतला पाहिजे. तर ते म्हणतात की जीवात्म्याला शुद्धीकरण करायचं असेल तर त्या जीवात्म्याने काय केलं? तुळशीचा सुगंध घेतला पाहिजे किंवा ग्रहण केलं पाहिजे. हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की जर कोणी तुळशीचं बीज पडलेलं, मंजिरा पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कोणी पितरांना पिंडदान केलं तर तो अक्षय लोकाची प्राप्ती होते, असं दिलेलं आहे. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवसाला कोणी व्यक्ती तुळशीचं दर्शन, स्पर्श, चिंतन, कीर्तन, प्रणाम, गुणश्रवण, रोपण, अर्चन आणि सेवा करतो, त्याच्या जीवनातले सारे पाप ज्याप्रमाणे अग्नीमध्ये लाकूड टाकल्यानंतर भस्मीसात होतात, त्याच प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनातले पाप नष्ट होतात आणि तो भगवान कृष्णाच्या नित्यधामाची प्राप्ती होतो, असं एकादशी महात्म्यामध्ये. वैशाख मासामध्ये महात्मा दिलेले पुष्कर तीर्थ, गंगा नदी, त्याच्यानंतर पुष्कर तीर्थामध्ये, गंगामध्ये, गायीमध्ये आणि तुळशी दळामध्ये भगवंत सदैव निवास करतात. म्हणजे जर कोणाला तुळशी भगवंताचं सानिध्य प्राप्त करायचं असेल तर जिथं तुळशी महाराणी म्हणून दक्षिण भारतामध्ये एक मूर्ती पाहिली होती मी, आपलं फोटो पाहिला होता की तुळशी महाराणी आणि तुळशी महाराणीमध्ये भगवान कृष्णाचा फोटो पाहिला. म्हणजे कृष्ण आणि तुळशी काय करतात एकत्र ते दाखवले. खूप सुंदर इमेज. विशेष करून तिरुपती बालाजीला ती फेमस पेंटिंग आहे. तर दिलेलं आहे. ते म्हणतात की ज्या घरामध्ये तुळशीचा युक्त जल शिंपडल्या जात आहे, आपल्याकडे गोमूत्र शिंपडलं जात आहे किंवा गंगेचं पाणी शिंपडलं जातं, पण जेव्हा तुम्ही तुळशी महाराणीला पाणी घालतात आणि ते पाणी घेऊन घरामध्ये शिंपडतात तर घरामधले भूत प्रेत सगळं नष्ट होतं. वास्तुपूजा करायची गरज नाही, कारण तुळशी एवढी पवित्र आहे. ज्या ठिकाणी तुळशीचं जल पवित्र शिडकलं जात आहे त्या ठिकाणी भगवंताचा कृपा प्राप्त होते. आणि दुसरं ते म्हणतात की तिथे यमदूत आणि भूत प्रेत जे निगेटिव्ह एनर्जी आहे ते अजिबात तिथं प्रभाव करीत नाही, नुसतं तुळशी महाराणीचं पाणी शिंपडल्यानंतर. ते पुढे म्हणतात की तुळशीच्या शेजारी कोणी देहत्याग केला तर त्या व्यक्तीला सरळ भगवत धामात होतो. दुसरं वैशाख मासामध्ये जे सकाळी उठल्यानंतर तुळशी महाराणीचं पहिल्यांदा दर्शन घेतात आणि तात्काळ त्याच्या क्षणातले दिवस रात्र जे काही पाप झाले आदल्या दिवशीचे आणि आता दिवसभरात जे होणारे पाप आहेत ते नष्ट होतात. म्हणून आपल्याकडे पहिल्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन असायचं आणि सकाळी मावले उठल्यानंतर तुळशीला पहिले पाणी घालायचे, दीप अर्पण करायचे,
धूप अर्पण करायचे आणि नंतर कार्य करायचे. आजकाल तर कोणाकडे अंगण राहिलं नाही आणि ज्यांच्याकडे घर आहे ते कोणी शोचे झाडं ठेवते पण तुळशी ठेवत नाहीत. काही जण ठेवतात पण ते टिकत नाही का, तर घरामध्ये ते नॉनव्हेज खातात, बऱ्याच काही चुकीचं कार्य करतात. जे नियम धर्म आहेत, स्त्रीचे मानसिक धर्म असतो, सूतक असतं, ह्या काळामध्ये ते नियम पाळत नसल्यामुळे ती जी तुळशी महाराणी आहे तिची वाढ होत नाही. ज्या घरामध्ये भगवंताची भक्ती केल्या जाते, भक्तीची ज्याची वाढ होते, भक्ताची भक्ती वाढते, तसे तुळशी महाराणी वाढते. जसं प्रभुपाद एकदा न्यूयॉर्कमध्ये तुळशी वाढल्यानं त्या एका भक्ताच्या घरी पाहिलं. त्या एका भक्तानं विचारलं की एवढी तुळशी महाराणी मंदिरात किंवा दुसरीकडे एवढी वाढत नाही, त्या भक्ताच्या घरी एवढी का वाढलेली? तर प्रभुपाद म्हणतात की ज्याच्याकडे तुळशी वाढते याचा अर्थ त्याची भक्तीमध्ये वाढ आहे, कारण तुळशी महाराणी भक्ती प्रदान करणारे. वृंदाय तुलसी देवाय प्रियाय केशव सच विष्णू भक्ती प्रतिदेवी सत्यव्रते नमो नमः. तुळशी महाराणी त्याला भक्ती प्रदान करते आणि त्याच्या भक्तीमुळं त्या भक्ताची भक्ती वाढते आणि तुळशी महाराणीला एवढा आनंद होतो की ती आनंदानं वाढते. म्हणून तुळशी महाराणीचं हे महात्म्य दिलेलं आहे. ते म्हणतात की जो कोणी प्रतिदिन व्यक्ती तुळशीला जल अर्पण करतो तो निश्चित भगवंताचा धाम निवास प्राप्त करतो. आणि दुसरं, जो प्रायणकाली शेवटच्या अंतिम वेळेस नाही का देह त्याग केल्यानंतर त्याला तुळशी काष्ट टाकलं तर त्याच्या जीवनातले सगळे पाप भस्मसात होतात. म्हणून तुळशी महिमाचं श्रवण, दर्शन, रोपण, जलसिंचन प्राणांद्वारे व्यक्ती अखिल पापातून तत्क्षण दग्न होऊन भगवत धामात जातो. असं वैशाख मासामध्ये एकादशी महात्मा, पद्मपुराण आणि हरिभक्तिविलासमध्ये हे डबल रेफरन्स आलेले आहेत. आता एवढं रेफरन्स दिल्यानंतर इथे तुळशी महिमाचं आणखीन काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या दिलेल्या. मग आता ह्या तुळशी महात्मा दिल्यानंतर अशी तुळशीची पूजा केल्यानंतर कोणाला भगवत प्राप्ती झाली का? तुळशी पूजन केल्यानंतर ते शास्त्रामध्ये याचे भरपूर उदाहरणं आहेत की मागच्या वेळेस आपण घेतलं होतं. त्याला म्हणतात सात्विक पूजा. तुळशी महाराणी, समजा आता तुम्ही घरामध्ये एखादा भोग बनवला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र अर्पण नाही केलं तर तो भोग नाही का परिपूर्ण होत नाही. म्हणून तुमच्या पूजेमध्ये, तुमच्या अभिषेकामध्ये, तुमच्या नैवेद्यामध्ये सगळीकडे तुळशी पाहिजे तरच सात्विक पूजा होते. आणि जर तुम्ही खूप चांगली छान पूजा केली, खूप तयारी केली आणि तिथं तुळशीपत्र नसेल तर ती पूजा कशी येते? राशिक आणि तामसिकमध्ये येते. आणि म्हणून सत्वगुणात पूजा केली तर सत्वगुणात पूजा केल्यानंतर भगवत प्राप्ती होते. याचं कथा येते कांचीपुरममध्ये चोल नामक राजा आहे, जे चोल डायनेसी आज बी फेमस आहे. त्याच्यामध्ये एक राजा होऊन गेलेले आहेत. ते अतिशय भगवान अनंत पद्मनाभ, जे केरळमध्ये तिरुअनंतपुरममध्ये विग्रह येतात, त्या विग्रहामध्ये ते पूजा करायचे. आणि ती पूजा कशी करायची? ऐश्वर्य भावानं पूजा करायची. आणि ह्या राजाचं एवढा विख्यात होतो भगवान विष्णूचा, त्याच्या राज्यामध्ये कोणी मनुष्य दारिद्र्य, दुःखी, पापी अजिबात नव्हता आणि रोगी पण नव्हता. जो राजा भगवंताचा विष्णूचा भक्त होता म्हणून त्याची प्रजासुद्धा काय होती? भगवान विष्णूचे भक्त होते. तो अनंत पद्मनाभाचे रोज मनोभावनेने परिपूर्ण अलंकार, सोनं, नाणं, माणिक, मोते एवढ्या गोष्टी अर्पण करून तो रोज पूजा करायचा. आणि त्या रिपीट नसायच्या, रोज नवीन. म्हणून चोल राजांचं जेवढं सोनं नाणं आहे ते, कारण ते चोल राजे हे विचार करायचे की आमचा मालक आम्ही नाही आहेत, आमचा मालक कोण आहेत? अनंत पद्मनाभ आहे. म्हणून सगळ्यात जास्त ज्वेलरी किंवा सोनं नाणं सापडलं असेल ते अनंत पद्मनाभ म्हणून फेमस झालं ते. तर अशा चोल राजा करीत असताना एक दिवस त्याने खूप चांगली पूजा केली आणि पूजा करत असताना थोडीशी पूजा राहिली तर एक भगवान विष्णूंचा एक भक्त होता विष्णुदास, तो आल्यानंतर त्याने एका टोपल्यामध्ये, एका घमिल्यामध्ये तुळशीच्या मोठ्या मोठ्या माळा, तुळशी भरपूर घेऊन आला आणि तो भगवान अनंत पद्मनाभाची नाही का, अनंतशे जे पद्मनाभ आहे त्यांची पूजा करू लागला. आणि पूजा करीत असताना ह्या राजाने जेवढं सोनं नाण्यानं भगवंताला सजवलेलं होतं, शृंगार केलेला होता, त्या शृंगाराला काय केलं? ह्या विष्णुदासनं तुळशी पत्र राखून तुळशीच्या माळा अर्पण करून नाही का ते सगळा शृंगार झाकून टाकला. आणि शृंगार झाकून टाकल्यानंतर ह्या चोल राजा होता त्याला अतिशय राग आला
आणि आल्यानंतर तो एवढा क्रोधित झाला आणि तो म्हणतो की तुला काही कळतं का, तू भगवान विष्णूंचा भक्त आहेस का? इथं मी एवढा सुंदर शृंगार केला आणि तो शृंगारामध्ये सगळं झाकून टाकला आणि तुळशीपत्र टाकले. आणि संताप झाल्यानंतर तिथे जो विष्णुदास म्हटला की हे राजन, तुम्ही छान सेवा केली, पूजा केली, पण तुमच्या पूजामागे तुमचा रजोगुण अहंकार खूप मोठा होता, की तुम्हाला हे दाखवायचं आहे की मी किती भगवान विष्णूंचा महान भगत आहे. लोकांच्या प्रसिद्धीसाठी अभिमानानं तुम्ही भगवान विष्णूची पूजा करतायत, तर तुमची भक्ती, तुमची पूजा राशिक सत्व याच्यामध्ये येते. आणि तुम्ही कधी वैष्णवांची सेवा केली नाही, हे केलं नाही, ते केलं नाही. तर त्यावेळेस राजाला राग आला आणि ते म्हटले तुम्ही स्वतःला खूप मोठा भगत समजतो. नाही नाही म्हणले, मी भगत समजत नाही. आणि मग हे दोघं भांडण करून निघून गेले. त्यावेळेस विष्णुदास रोज पुरुष सूक्त, जे भगवान विष्णूला अतिशय प्रसन्न आहे, म्हणून आपण जेव्हा पूजा करतो ना, असं नुसतं त्या गंगाजळामध्ये बरेच लोक पाणी बुचकाळतात आणि लगेच काढतात आणि ठेवून देतात. थंडीच्या दिवसात थंडीत पाण्यात, म्हणजे ते सेन्सिटिव्ह नाहीच आहे. त्यांना ते दगडाच्या मूर्त्या समजतात. गणपतीच्या मूर्त्या, सगळे देव एकत्र बुडवायचे, ठेवायचे. काही किंचित लोक आहेत की ते पुसून स्वच्छ कपड्यांना भोग लावतात. काही लोक तर अजिबात नाही. बघा, मी कधी कधी लोक म्हणतो POPच्या गणपती लोक बुडवतात, पण चांदीच्या आणि सोन्याचे गणपती कधीच बुडवत नाहीत, त्या घरातच ठेवून देतात. तर काय, लोक आपल्या मनानुसार जेव्हा पूजापाठ करतात, तर शास्त्र म्हणतात 2 गोष्टी नेहमी खुश ठेवायच्या असतात. एक तुमचे पित्र, पूर्वज, आणि तुमचे घरातले दैवत. हे दोन्ही जर नाराज राहिले ना, तुमच्या घरात किती जरी काही असेल, तर तुम्ही कधीच प्रगती किंवा सुखी समाधानी होऊ शकत नाही. हे शास्त्राचं मत आहे. म्हणून इथे जे विष्णुदास होते आणि ते म्हटले की राजा, तू धनाच्या कारणाने अतिशय गर्वित आहे आणि त्या धनामुळं तू हे करतोयस. आणि दोघं वादविवाद करून निघून गेले. निघून गेल्यानंतर इथं राजा राजभवनात आला आणि त्याने महर्षी मदगुल यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णव यज्ञ आरंभ केला. ते यज्ञामध्ये भरपूर नाही का लोकांना दान दक्षिणा, वैष्णवाला ब्राह्मणाला दान दक्षिणा, भोजन अर्पण केलं. त्या याच्यामध्ये यज्ञामध्ये त्यानं प्रचूर मात्रामध्ये धन खर्च केलं. आणि इकडे विष्णुदास नाही का अनंत पद्मनाभाची सेवा, जे तुळशीपत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, असं म्हणून त्याने काय केलं, रोज भगवान विष्णूला द्वादशाक्षरद्वारे नाही का तुळशीपत्र अर्पण केलं. मी जेव्हा जगन्नाथपुरीला गेलो होतो, तिथे गेल्यानंतर तिथे अक्षय वटवृक्ष आहे जगन्नाथ मंदिराच्या आवारामध्ये. त्याच्या खाली एक द्वार आहे जिथं भगवान त्याच्या किचनकडे झाला. तर त्या वटवृक्षाच्या झाडाखाली बरेच पांडा बसले असे, एक विशेष करून 2-3 पांडा आहे. तर तुळशी महाराणीचे जे पत्र असतात त्याच्यावर ओम नमो भगवते वासुदेवा किंवा जगन्नाथजी किंवा कृष्ण कृष्ण म्हणून नाही का ते जगन्नाथजीला तुळशीपत्र अर्पण करतात. आज बी तुम्ही जाताना तिथं स्पेशली त्या वटवृक्षाच्या बाजूलाच बसलेले असतात. तुम्ही पैसे दिले की ते तुमच्या नावानं तुळशीपत्र आलं. तर ते चंदनाचं पेस्ट केले आणि चंदनाच्या पेस्टनं नाही का तुळशी महाराणीवर लिहून ना अर्पण करा. तसं हे विष्णुदास काय करायचे, दर एकादशीला 12 अक्षर आणि ओम नमो भगवते वासुदेव म्हणून नाही का तुळशीपत्र अर्पण करायचे. असं करता करता त्यांनी खूप दिवस भगवान विष्णूंची सेवा केली. आणि केल्यानंतर एक दिवस ते 7 दिवसाचा त्यांनी उपवास पकडला वैष्णव प्रसन्नासाठी. तर ह्या 7 दिवसामध्ये रोज ते प्रसाद बनवायचे आणि प्रसाद झाल्यानंतर भगवंताला भोग लावायचे. त्याच्या पहिलेच नाही का चोरी व्हायचा प्रसाद. बरेच दिवस झाल्यानंतर 5-7 दिवस झाले त्याने उपवास केला किंवा मी रोज एवढं सुंदर व्यंजन करतो भगवान विष्णूंसाठी, पण चोर करून घेऊन जाते, कळतच नाही करायचं तर काय करायचं. म्हणून एक दिवस त्याने 6 का 7वा दिवस होता, 7व्या दिवशी ते लपून बसले आणि बसल्यानंतर एक चांडाल येतो, अतिशय सुरकुटलेल्या, त्याच्या अंगाला मांस नसतं, हाडाला नाही का सगळे चांबडे चिटकलेले असते, काळा कुट्टा असतो, वस्त्र त्याचे काय नसतं, केस असे असतात विचित्र अवस्थेमध्ये. आणि तो काय करतो, रोज हा प्रसाद नाही का चोरून घेऊन जात असतो. आणि एक दिवस मग हे विष्णुदास नामक ब्राह्मणाने त्यांना पकडलं, पळत सुटले. तो चांडाळ पुढे आणि हा ब्राह्मण मागे. आणि पडल्यानंतर तो जो चांडाळ होता तो घाबरून खाली जमिनीवर पडला. पडल्यानंतर हे विष्णुदास येतात आणि म्हणतात, अरे तू एवढं रोज घेऊन जातोयस, हां,
तू असं सुकं का खातो, मी तुला तूप देतो, त्यासोबत तू खा. आणि भगवंत त्याच्यातून प्रगट झाले. म्हणलं, विष्णुदास, मी तुला बघत होतो, तू भक्ती तर करतो पण तू समदर्शी आहेस का? माझ्या चांडाळामध्ये सुद्धा तू माझं दर्शन घेतलं. आणि तिथे जेव्हा भगवंत प्रगट झाले आणि विष्णुदासाला म्हटले, तू मला सगळ्यात जास्त कोण्या गोष्टीनं प्रसन्न केलं तुझ्या पूजेमध्ये? द्वादश अक्षर म्हणून तुळशीपत्र जेव्हा तू अर्पण केलंस, त्या तुळशीपत्रानं एवढं अर्पण झालो की मला असं वाटलं की मी तुझ्या विकल्या गेलो रे. आणि आता विकलेला माल तो दुकानात वापस जात नाही, तर ज्याने घेतला त्याच्याकडे तो जात असतो. मी सर्वस्व तुला आता समर्पित झालेलो आहे. आणि मग ते म्हटलं की आता एक आहे भगवंत, विष्णुदासाला म्हटले, आताचे आता माझ्यासोबत तू काय कर, वैकुंठाचं. आणि वैकुंठही मात नाही का विष्णुदासाला घेऊन गेले. गेल्यानंतर ही बातमी जेव्हा कळाली त्या राजाला, चोल राजाला कळालं, त्याला वाटलं की मी भगवान अनंत पद्मनाभाची एवढी सेवा करतो, एवढं सुंदर मी शृंगार करतो, भगवंत माझ्यावर एवढं कधी प्रसन्न झालं नाही. आणि विष्णुदासाने नुसतं तुळशीपत्र केलं, द्वादश अक्षर मंत्र, पुरुषोक्त म्हणून नाही का पूजा केली, त्याच्यावर प्रसन्न झाले आणि माझ्यावर नाही झाले. आणि म्हटले, एवढा यज्ञ केला मी, एवढं दान धर्म भगवान विष्णूसाठी सगळं करतो, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि त्यावेळेस ते काय करतात, ते यज्ञामध्ये नाही का स्वतःला नाही का समर्पित करतात. जसं समर्पित करतात तसं तिथून त्या यज्ञकुंडातून भगवान विष्णू प्रगट होतात आणि त्या चोल राजाला वाचवतात. आणि चोल राजाला वाचवल्यानंतर तिथे म्हणतात की तू माझा सर्वस्व भक्त आहे, पण तुझ्या भक्तीमध्ये रासिक वृत्ती जास्त असल्यामुळं मी तुला होतं. पण जो भक्त सत्वगुणात विशेष करून तुलसी सात्विक पूजा करतो आणि माझी स्तुती करतो, मला नमस्कार करतो, तो मला प्रिय, अतिशय प्रिय भक्त असतो. आणि मग हे झाल्यानंतर तिथे त्या राजाला बघितलं की तू मन, वाची आणि क्रियेने अचल भक्ती केलेली आहेस, पण रासिक अवस्था असल्यामुळं मी हे केलं नाही. पण आता तू सगळ्या शुद्ध गोष्टीतून शुद्ध झालेला आहे, सगळं समर्पित केलेलं आहे, त्यामुळं तुला मी सुद्धा वैकुंठात विमान घेऊन जातोय. आणि हे सोडल्यानंतर दोघंही भक्त निघून गेलेले. इथे ग्रंथकार पद्मपुराणामध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही भगवंताची भक्तीमध्ये, शेवटी त्या कथेचा निष्कर्ष याच्यामध्ये काढला जातो की तुम्ही भगवान विष्णूंची भक्ती करतायत, पण तुमच्यामध्ये कुठेतरी गर्व असेल, रासिक अवस्था असेल, तामसिक अवस्था असेल, तर भगवंत लवकर प्रसन्न होणार नाही. पण तुमच्या भक्तीमध्ये सत्वगुणाचं असेल आणि केवळ भगवंताला प्रसन्न करायचं असेल, समदर्शी असेल, ईर्ष्या, दोष, दंभ याच्यातून तू मुक्तता असेल, तर भगवान हरी लगेच प्रसन्न होतात. मग याला म्हणतात सत्वगुणाची पूजा. आता याची कथा पुन्हा पद्मपुराणामध्ये शिव पार्वती पुन्हा एक प्रसंग येतो सत्वगुणाच्या पूजाबद्दल. ते म्हणतात, पार्वती विचारते की तुम्ही रोज भगवान विष्णूंची पूजा करतायत, सगळ्या दासदासी नाही का फुलं घेऊन येत आहेत, पण तुम्ही एकटे असे आहेत की बाकीच्या सगळ्या गोष्टी चालतात, पण तुम्ही स्वतः जाऊन अति कोणती गोष्ट भगवान विष्णूला प्रसन्न करते ती मला सांगा, ती तुम्ही रहस्य सांगत नाही, ते रहस्य मला पाहिजे. ते म्हणलं, सती एवढ्या दिवस तू विचारलं नाही, पण आज मी तुला सांगतो की मी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दुसरी कोणतीही गोष्ट अर्पण करत नाही, ते म्हणजे तुळशीपत्र. ते म्हणतात की जिथं तुळशी विद्यमान असते तिथं शोक, रोग आणि तीर्थापाचा प्रभाव अजिबात राहत नाही. ज्या ठिकाणी तुळशीचा गंध नाकात प्रवेश करतो तो व्यक्ती, त्याच्या जीवनातले अमंगल नष्ट होतो आणि त्याला भगवान हरीचं दर्शन होते. बघा, आपण ज्याच्या तुळशी, आचार्य भागवताच्या एका प्रवचनामध्ये मी ऐकलं आणि मी एका बुक्समध्ये पण वाचलं होतं. ते म्हणजे खूप ज्याचं हृदय अंतःकरणाचं शुद्धीकरण, हृदयाचं अंतःकरण खूप शुद्ध झालेलं असतं ना, तुळशी महाराणीचा जर सुगंध येत असेल तर समजायचा वैकुंठाचा पात्र व्यक्ती. आणि याला उदाहरण काय, जेव्हा ब्रह्मवादी चतुर्सकुमार वैकुंठात गेले, ते निर्विशेषवादी भगवंताला बघा, सर्वप्रथम त्यांनी भगवान विष्णूंच्या चरणकमलातला जो गंध आला तो नाकात गेल्यानंतर एवढं त्यांनी ते सुगंधाला प्रभावित झाले आणि पुढे ते ब्रह्मवादातून, मायावादातून भगवंताचे भक्त झालेले आहेत. म्हणून जे शुद्ध भक्त असतात, शुद्ध स्तरावर असतात, त्यांना तुळशी महाराणीचा सुगंध येतोय. आपण तुळशी महाराणीच्या शेजारी बसलं तरी आपल्याला येत नाही. याचं कारण काय, आपल्या हृदयामध्ये अनर्थाचा खूप मोठा लेअर आहे.
तुम्ही तुळशी जरी रगडले, नाकाला जरी लावले तरी येऊ शकत नाही. हे शास्त्राचं मत आहे. मी शास्त्र जसं, पण कलियुगामध्ये काय झालं आहे, प्युअर तत्त्वज्ञान चालत नाही. मी यूट्यूबला बघतो ना, घरातले भांडणं, असे काही गोष्टी, यस यस घ्या घ्या दर्शन. बाळा रस्त्याच्या बाजूला बसणे. तर कलियुगामध्ये लोक भौतिक इंद्रिय तृप्तीच्या आकर्षित असल्यामुळे त्या गोष्टी पाहतात, पण प्युअर तत्वज्ञान कोणी ऐकायचं नाही. तर सांगायचं मुद्दा असा आहे की इथे हे गेल्यानंतर ज्या सुगंध येतो आणि त्याचे गुण सगळीकडे पसरले जातात आणि ते स्थान अतिशय पवित्र होतो आणि तो व्यक्ती बुद्धिमान होतो, शुद्ध होतो. जो तुळशी मारण्याच्या शेजारी प्राण त्याग करतो त्या व्यक्तीला आध्यात्मिक जगाची प्राप्ती होती, असं भगवान शिवजी पार्वतीला मातेला म्हणतात. आणि ते म्हणतात की हे सती, एवढंच नाही, तो जो व्यक्ती त्याच्या सानिध्यामध्ये तुळशी महाराजांच्या बाजूला राहतो तो व्यक्तीचं काय पुण्य सांगावं. त्याच्या संपर्कात जे कोणी येते ते सुद्धा पवित्र आणि शुद्ध होतात. एवढं महिमा दिल्यानंतर म्हणून हे सती, मी स्वतः हाताने तुळशीचे चयन करतो आणि विशेष करून द्वादशीला भगवंताला मी जे श्वेतचंदन, आता श्वेतचंदन म्हणजे काय, पांढऱ्या चंदनामध्ये लावून भगवंताच्या चरणावर अर्पण करतो आणि प्रार्थना करतो, तेव्हा भगवान हरीच मला खूप प्रसन्न होतो आणि नेहमी मला दर्शन देतात. त्यांना प्रसन्न करायचं असेल तर श्वेतचंदनातलं तुळशीपत्र अर्पण केले जाते. आता तुम्ही माझं प्रवचन झाल्यानंतर तुम्ही जगन्नाथजीचं दर्शन घेताना तर जगन्नाथजीच्या डोक्यावर बघा पांढरं चंदन लावलेले स्पेशल. तुम्ही डिटेल्समध्ये जर पाहिलं तर बघा. तर याचा अर्थ असं चंदन भगवंताला खूप प्रसन्न आहे, आवडतं, तर ते आपण केलं पाहिजे. म्हणून इथे हे दिलेले सत्वगुणाची पूजा. बरं एवढंच नाही तर सत्वगुणामध्ये ध्रुव महाराज जेव्हा मधुवनामध्ये गेले, वृंदावनच्या मधुवनामध्ये गेले आणि गेल्यानंतर तिथे नारद मुनींनी त्यांना सगळ्या पूजीबुद्धीमध्ये सांगितलं, पण विशेष करून तुळशी दल मात्रेनं तू जर भगवान हरींना अर्पण केल्या, तुळशीपत्र जर नाही तुला भेटलं तर जे अंकुरित आलेले दुर्वा आहे ती जर दुर्वा अर्पण केला तर जास्त भगवान हरी प्रसन्न होतात. पण ध्रुव महाराजाने 6 महिन्यामध्ये केवळ भगवंताला नवीन कवळी मंजिरा आलेल्या तुळशी दलासहित अर्पण केले. त्यामुळे भगवान विष्णू 6 महिन्यामध्ये त्यांना प्रसन्न झालेले. म्हणून मागच्या वेळेस मी प्रवचनामध्ये सांगितलं, विष्णूच्या कोण्या मंदिरामध्ये जातात, पंढरपूरला जातात तर तिथे पांडुरंगाला तुळशी हारच घातला. तुळशी हार गाळा काशी पेंदामर आवडे निरंतर हेची ध्यान, म्हणजे तुकाराम. उडपी कृष्णामध्ये जातात तर तुळशीपत्र अर्पण केलं जाते. म्हणजे येऊन तिरुपती बालाजीला पण मोठमोठे त्यांचे हार असतात तर त्याच्यामध्ये स्पेशली तुळशीचा असतो. म्हणून हे केलं पाहिजे. ध्रुव महाराजांनी केवळ 6 महिन्यामध्ये भगवंताला प्रार्थना केल्या आणि तुळशी दल अर्पण करून प्रसन्न केले. याला म्हणतात सात्विक पूजा. दुसरं आहे गोवर्धन पूजा. गोवर्धन पूजामध्ये सगळ्या ब्रजवाशाने भगवान गोवर्धनजीला सगळं अर्पण केलं, पण तरी त्यांची भूक समवत नव्हती. ते काय म्हणायचे, आणि ओर मला आणखीन द्या. सगळं ब्रजवाशांना चिंता लागली की एवढा प्रसाद होता, गोवर्धनजीने तो ग्रहण केला, पण गोवर्धनजी प्रसन्न नाही झाले. करायचं तर काय करायचं. सगळे ब्रजवासी भगवान कृष्णाकडे बघतायत आणि भगवान कृष्ण काय म्हणतायत, एक काम करा, तुम्ही तुळशी दल घ्या आणि गोवर्धनजीच्या मुखामध्ये अर्पण करा. आणि सगळ्या ब्रजवाशांनी काय केलं, तुळशी दल घेतलं आणि गोवर्धनजीला काय केलं, अर्पण केलं. जसं अर्पण केलं तर गोवर्धन काय ढेकर द्यायला सुरुवात केली आणि दिल्यानंतर ते म्हणतात की मी एवढं प्रसन्न झालो, तुम्हाला वरदान मागा. म्हणून तुम्ही जेव्हा गोवर्धन पूजेला जाता किंवा गोवर्धन परिक्रमा करता तर तिथे त्या गोवर्धन शिलेवर तुम्ही दूध किंवा थोडंसं जेल, दूध जर पाणी नसेल तर तुळशीपत्र घेतलं आणि त्या गोवर्धन शिलेवर अर्पण केलं तरी गोवर्धनजी खूप प्रसन्न होतात. एवढं हे महात्म्य दिलेलं आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये एवढं तुळशी महिमाचं वर्णन केलेलं आहे. पण आपले भारतीय लोक काय करतात, त्याला एक झाड म्हणून नाही का, ते म्हणतात की अरे झाड आहे,
त्याचे पानं कुठं पळतात, त्याचे हवेनं नाही का सुकलेले पानं इकडे तिकडे पायाखाली जातात. तर जी तुळशी महाराणी तुम्हाला भगवत धामात घेऊन जाऊ शकते, पण त्या तुळशीच्या प्रती जेव्हा अपराध करतो तर आपण पाप होत आहे, तर आपली अधोगती होते. म्हणून एवढ्या वर्षानुवर्षे आपण तुळशी महाराणीची पूजा करतो, तर भगवंताच्या प्रती एवढं आकर्षण का वाढत नाही? किंवा असं एवढं महत्त्व दिल्यानंतर, एवढं श्रवण केल्यानंतर, जर आपण एवढी केल्यानंतर भगवंताजवळ आपण का जात नाही? ते म्हणतात की तुम्ही पूजा करतात कमी आणि अपराध करतात जास्त. त्याची सोय ठेवत नाही, निगा ठेवत नाही. म्हणून इथे तुळशी ध्रुवाचं गोवर्धन दिलेलं आहे. दुसरं आहे, एक उदाहरण आहे अद्वैत आचार्य. जेव्हा त्याने पाहिलं कलियुगामध्ये अतिशय सगळीकडे कलियुगाचा प्रभाव झालेला आहे, लोक दुराचार्य झालेले, कोणी भगवंताची भक्ती करायला नाही, सगळे पती झालेले आहेत, यांच्या उद्धाराचं साधन काय? आणि त्यांना तळमळ होती की ह्या जीवाने भौतिक संसारामध्ये दुःख भोगत आहेत, यांना भगवंत भेटले पाहिजे. कसे भेटेन? ती ताकद माझ्याकडे नाही. म्हणून ते काय करतात, गंगेचं पाणी घेतात, शालिग्रामला तुळशीपत्र आणि गंगेचं पाणी अर्पण करून रोज प्रार्थना करतात. कोणती प्रार्थना करतात? की श्रुसूक्त, पुरुषसूक्त अर्पण करून नाही का प्रार्थना करतात, की म्हणतात भगवंता कलियुगाच्या उद्धारासाठी तुम्ही आल्याशिवाय या जीवांना उद्धार होणार नाही. आणि म्हणून अद्वैत आचार्यांनी एवढी प्रार्थना, एवढी तळमळ केल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार झाला. आणि श्री चैतन्य महाप्रभू आल्यानंतर 500 वर्षापूर्वी बंगालमध्ये आले आणि त्याने ह्या हरे कृष्ण आंदोलनाची सुरुवात केलेली. म्हणून हे हरिकृष्ण आंदोलन काय आताच नाही, श्रील प्रभुपादाने इस्कॉननं चालू केलं नाही, हे 500 वर्षापूर्वीपासून अनादी काळापासून चालू आहे. पण त्याला एक संस्थेचं स्वरूप आणि एक सिस्टमॅटिक पद्धत प्रभुपादाने दिलेली आहे, की तिथे संस्थेमध्ये तुमची आध्यात्मिक उन्नती केली. प्रभुपाद जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेले आणि गेल्यानंतर त्यांनी तुळशी महाराणीचं एवढं महात्म्य सांगितलं आणि गेल्यानंतर त्यांना ते तुळशी महाराणीचे आपले म्हणून गोविंददासी हे प्रभुपादाचे एक डिसायपल्स होत्या. त्यांनी भारतातून बीज मागवलं आणि दाखवल्यानंतर अमेरिकेमध्ये एवढी थंडी असायची, ती देण्याची शक्यताच नव्हती. मग गोविंददासी माताजीने एवढे तुळशीचे रूप निर्माण केले आणि निर्माण केल्यानंतर ते सगळे इस्कॉनमध्ये वाटल्या गेले, टोटल इस्कॉनमध्ये वाटल्या गेले. आणि गेल्यानंतर त्याचं प्रत्येक इस्कॉन मंदिरामध्ये तुळशी महाराणी आज. आणि जसं जसं तुळशी महाराणी वाढत गेली तसा तसा इस्कॉनचा प्रचार वाढत गेला. म्हणून प्रभुपादाने इस्कॉनच्या आपल्या भागवतामध्ये कोण्या शिष्यांचं नाव नाही, एकमेव शिष्याचं नाव आहे 4थ्या स्कंदामध्ये गोविंददासी, की हिनं तुळशीची खूप सेवा केलेली. म्हणजे जोपर्यंत भागवत राहीन तोपर्यंत गोविंददासीचं नाव राहीन माताजींचं. का? म्हणजे इस्कॉन बरी बंद पडला असेल, पण भागवतम असा ग्रंथ राहीन प्रभुपादांचा, 10,000 वर्षापर्यंत गोविंददासी माताजींचं नाव निघाल्या जाईल. म्हणजे एवढं त्यांनी तुळशी महाराजांची सेवा केलेली. तर ह्या तुळशी महात्म्य इथपर्यंत दिलेलं आहे. इथे पद्मपुराणामध्ये असे म्हटलेलं आहे की तुळशीपत्र, बिल्वपत्र, शमीपत्र, चमेलीपत्र, कमल, कौस्तुभमणीपेक्षाही तुळशीपत्र मला अतिशय प्रिय आहे. भगवंत इथं पद्मपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. एवढंच नाही तर ते म्हणतात की जो कोणी ह्या विष्णुप्रसाद स्वाद घेतो, त्याचं रूपाचं दर्शन करतो, त्याची भगवत भक्ती भावना काय होते? विकसित होते. आणि याचं उदाहरण पुन्हा चतुष्कुमाराचं देतात, इथे पण ते वर्णन केलं जाते. म्हणून त्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीनं या तुळशी महाराणीचं सेवा केली पाहिजे, साधना केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि हे केल्यानंतर इथे त्याचे आध्यात्मिक लाभ दिलेले आहेत. आणि मग आता तुम्ही कशा पद्धतीने करणार? तर याच्यासाठी काही मंत्र दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही तुळशी महाराणीचं दर्शन घेताना, तर दर्शन घेताना कोणता मंत्र म्हटला पाहिजे याचं थोडक्यात पाहू. दर्शन घेताना देवी विष्णुप्रिय मातृस्तुलसी प्रिया दर्शने हरिदर्शने दीप अर्चनम प्रसिद्धे द्विजवल्लभे. ते म्हणतात देवी विष्णुप्रिय, हे देवी तुम्ही कोणाला प्रिय आता? विष्णूला प्रिय. मातृ तुलसी प्रिय दर्शनी, तुम्ही भगवान विष्णूला अतिशय प्रसन्न करणार आहे. तुमचं दर्शन आणि भगवान विष्णूचं दर्शन घेतलं तर सारखंच आहे. आणि दुसरं, अशा अवस्थेमध्ये तुम्हाला कोणी दीप अर्पण केलं
तर तुमचा कृपा प्रसाद तुम्ही प्राप्त करतात आणि प्रसन्न होता त्या साधकांना, म्हणून तू दर्शन. आणि प्रणाम करताना काय म्हणायचं? वृंदाय तुलसीदेवाय प्रियाय केशव सच विष्णू भक्ती प्रतिदेवी सत्यव्रते नमो नमः. प्रणाम मंत्र हा म्हणायचा. त्याच्यानंतर सेवा प्रार्थना करताना काय करायचं? निर्मितीन तोमपुर देवर अर्चिता तोमपुरे सुरे सुरे तुलसी हरम पापम पूज्य ग्रहते नमस्तुते. म्हणजे सेवा करताना की हे तुळशी महाराणे, तुम्ही केवळ भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, साधकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रकट झालेले आहेत. आणि जो कोणी तुळशी हार किंवा तुळशीपत्र जरी अर्पण करतात त्याच्या जीवनातले पाप नष्ट होतात आणि भगवान विष्णू प्राप्त होतात. हे सेवा करताना प्रार्थना म्हणायचा. जेव्हा तुळशीला तुम्ही स्पर्श करताना, तर स्पर्श करताना काय करायचं? वैकुंठेश्वर पदाभुज्य वासानी प्रिय दर्शने स्पर्शामी तोम महापापम संचया प्रणशे. हे तुळशी महाराणी, मी तुम्हाला स्पर्श करीत आहे आणि माझ्या सगळे पाप काय करा, तुम्ही नाश करा, असा मंत्र म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? स्पर्श केला पाहिजे. ध्यान करताना काय केलं? तुळशीचं ध्यान. ते म्हणतात श्याम अंग तुलसी देवी. काय? श्याम अंग तुलसी देवी द्विजभुजा मूर्ती मृदू हास्य श्वेत वस्त्र. म्हणजे तुमचा चेहरा काय आहे? स्मित हास्य. श्वेत वस्त्र म्हणजे पांढरी साडी घातलेली. चारुमुखी सती म्हणजे तुम्ही पुष्प धारण केले, शंख पुष्प धारण केलेलं आहे. हस्तदय शंख पद्म सिंदूर अरुणा, तुम्ही सिंदूर धारण केलेला. कोणाचा? भगवान विष्णूंचा. अलंकार विभूषिती सदा कर ध्यान. असे अलंकार झालेल्या ह्या तुळशी देवी मी तुम्हाला काय करते? ध्यान करते. आरोग्य देताना काय म्हणायचं? श्रियावासे नित्य श्रीधर सकृते. हे श्रिया, हे लक्ष्मी देवी, जेवढं लक्ष्मीचं भाग्य नाही, लक्ष्मी देवी तुमच्या प्रती ईर्ष्या करते का? ती म्हणते मी चरण कमलाजवळ असते पण तू चरणावर आश्रित असते, हे तुळशी देवी. आणि म्हणून तुम्ही दिले श्रीधर सकृते. तुमचं काय पुण्य बाबा, ज्याने तुळशीपत्र अर्पण केले, ह्या भावनेनं आरोग्य वतलं पाहिजे. त्याच्यानंतर स्नान आणि जलदान करताना ओम गोविंद वल्लभ देवी भक्त चैतन्य करामी स्नानपायी जगद्धात्री कृष्ण भक्तिप्रदायिनी. ओम गोविंद वल्लभी देवी, हे गोविंदाला प्रिय असलेली भक्त चैतन्य करामी, तुम्ही भक्तांचं चैतन्य वाढवतात. स्नानपायी जगद्धात्री कृष्ण भक्तिप्रदायिनी, तुम्ही जगद्धात्री आहात, भक्तीची तुम्ही धात्री आहात आणि तुम्ही काय करा? कृष्ण प्रदान करा मला. असं स्नान आणि जलदान करताना हे केलं पाहिजे. पूजा करताना काय करायचं? ओम तुलस्या नमः. कोणता मंत्र म्हटला पाहिजे? ओम तुलस्या नमः. हा षडाक्षर मंत्र जप केला पाहिजे. आणि यथा गंधे पुष्पे ओम तुलसी नमः, म्हणजे तुम्ही गंध लावतात. आपल्याकडं आमच्या मराठवाड्यामध्ये लोक हळदी कुंकू लावतात नुसतं. हां, विशेष करून परभणी मराठवाड्यामध्ये त्या बाया विठ्ठल रुक्मिणी असो का तुळशी असो, नुसते हळदी कुंकू वाढवतात. पण इथं गंध लावताना काय म्हटलं पाहिजे? ओम गंधे पुष्पे तुलसी नमा, मी तुम्हाला अर्पण कर. जसं आपल्याकडे कोणी पाहुणा आला, लेडीज आले, जाताना कडे हळदी कुंकू लावतात. तुम्ही असा घेऊन त्याच्या डोक्याला वरबाडता का? काय करतात? नाजूकपणे लावतात. तसंच इथं नाजूकपणे लावलं पाहिजे. इदम महाप्रसादे निर्बाल्य अधिकी सर्व तुलसी नमा, मी तुम्हाला हे तुळशी देवी तुम्हाला महाप्रसाद अर्पण करते. आणि कोणता महाप्रसाद? जो भगवान विष्णूला अर्पण केलेला आहे तो अर्पण करायचा असतो. इदम आचम्यान्य तुलसी, मी तुम्हाला आता शेवटी आचमन करण्यासाठी सांगते, हे तुळशी महाराणी. असं पूजा केली पाहिजे. आणि मंत्र जप केला पाहिजे 100 वेळा माळेवर. ओम तुलसिया नमः, ओम तुलसिया नमः, ओम तुलसिया नमः. हां, तुम्ही बोटावर करू शकता. तुळशी महाराजांच्या शेजारी नामाष्टकम म्हटलं पाहिजे. तुळशी महाराजांच्या शेजारी वृंदावनी ईश्वपावनी विश्वपूजिता पुष्पसारा नंदिनीची तुलसी कृष्ण जीवनी, हे नामाष्टकम म्हटलं पाहिजे. मंत्रयुक्त नामाष्टकम म्हटलं पाहिजे. ओम वृंदाय नमः, ओम वृंदावे नमः, ओम ईश्वपावने नमः, ओम विष्णुपूजिताय नमः, ओम पुष्पसाराय नमः, ओम निंद्याय नमः, ओम तुलसय्या नमः, ओम कृष्ण जीवनाय नमः. असं मंत्रयुक्त नामाष्टकम म्हटलं पाहिजे. स्तुती केली पाहिजे. काय केली पाहिजे? तुळशी महाराजांची महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धनी आदि व्याधी हरिनित्यम तुलसी तोम नमने. हे तुळशी देवी, तुम्ही महाप्रसादाची जननी आहात. काय वर्धन करावं?
आधी व्याधी तुम्ही हरण करतात आणि अशा तुळशी महाराणी मी तुम्हाला काय करते, नमस्कार करते. आणि परिक्रमा केली पाहिजे तुळशी महाराणी. काय केली पाहिजे, याने काण्याची पापाने ब्रह्महत्याधिक ताने 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 प्रदक्षिणी प्रणशांती प्रदक्षिणा पदे पदे, हे मंत्र म्हणून तुम्ही काय केले पाहिजे, प्रदक्षिणा घातली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एवढं केल्यानंतर जेव्हा भगवंतासाठी तुळशी अर्पण करताना, तर चयन करताना तोडताना काय म्हटलं पाहिजे, मातृ तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिय. काय, मातृ तुलसी म्हणजे हे माता तुलसी कल्याणी, तुम्ही सगळ्याचा कलंक करा, गोविंद चरणे प्रिय, तुम्ही गोविंदाच्या चरणाला प्रिय. केशव अर्थ चिनोमी तोम प्रसादी शुभ दर्शने, मी तुळशीपत्र केशवाच्या प्रसन्नासाठी तोडत आहे, ना की माझ्या स्वतःसाठी तोडत आहे, असं प्रार्थना म्हणून तुळशीपत्र तोडायचं. त्याला नख कातर किंवा वारवाडायचं नाही, तर त्याला असं तोडून हे केलं पाहिजे. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं, तुलसी अमृत जन्मशी सदा तोम केशव प्रिय, केशवार्थ चिन्नोमी तोम वरदा भवसवने. जर तुम्ही केशवासाठी तुळशीपत्र तोडलं तर तुम्ही वरदान प्रदान करा. आणि कोणतं वरदान, भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी. आणि शेवटी तुळशीचं जड आहे त्याचं मार्जन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे, मातृ तुलसी कल्याणी स्तन सुमनोहरम क्रीडा गत्ते विबोध्वा मार्जते तो प्रसिद्धते. ह्या याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही ते मार्जन काय सांगावं, जे तुळशी घेऊन तुम्ही डोक्याला लावतात तर भगवान विष्णू प्रसन्न होतात. आणि शेवटी मंत्र म्हटला पाहिजे, तोम क्षमस्व जगत माता वृंदा वृंदा देवी नमस्तुते, की तुम्ही काय करा, माझ्या कळत न कळत जर चुका झाल्या असेल तर हे तुळशी महाराणी मला क्षमा करा. अशा भावनेनं आपण काय केलं पाहिजे, तुळशी महाराणीची प्रार्थना केली पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे, अशी पूजा दिली पाहिजे. आता मागच्या वेळेस मी एक गोष्ट सांगायचं राहिलो, मला माहीत नाही किंवा झालं असेल, तुळशी कधी तोडावं कधी नाही, त्याचं स्मृतीशास्त्रानुसार संक्रांती, रविवारी, द्वादशी, पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी तुळशी अजिबात तोडायची नाही. जो तोडेल त्याच्या जीवनातले सगळे पुण्य नष्ट होतात आणि त्याचं जीवन पुण्य पापमय होऊन त्याला अधोगतीचं हे लागते, हे दिलेलं आहे. असं म्हटलं जातं, ह्या अशोच काळामध्ये अशुची अवस्थेमध्ये स्नान न करता तोडली, तुम्ही चहा कॉफी काढा याच्यामध्ये टाकलं तर ते भगवान विष्णूच्या मस्तकाला छेद केल्यासारखं आहे, असं इथं वर्णन दिलेलं आहे. जर तुम्हाला तुळशी तोडायचं असेल तर तुम्ही ती एकादशीला तोडू शकतात, बाकीच्या दिवशी तोडू शकतात. पण तुमच्याकडे जसं स्त्रियांचा रजस्वाला असेल, तुमच्याकडे कुठं सूतक असेल, मृत सूतक आणि जातक सूतक असेल, तर ह्या अवस्थेमध्ये तुळशीपत्र अजिबात तोडायचं नाही, असं स्मृतीशास्त्रामध्ये दिलेलं आहे. म्हणून हे सांभाळून नाही का करा. आणि जर तुम्हाला पूजेला तुळशी नसेलच तर त्यावेळेस तुम्ही तुळशी महाराजांच्या खाली सुकलेले जे पत्र आहेत ते घेऊनसुद्धा तुम्ही भगवंताला अर्पण करू शकतात. ह्या गोष्टी टाळा आणि तुळशी महाराणीची सेवा करा. वृंदादेवी तुलसी महाराणी की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. ताय गौर प्रेमानंदे हरे हरे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न?